नमस्कार शेतकरी मंडळी, आज आळगी येथील बंधाऱ्यावरील लाईव्ह आहे। संध्याकाळची आज ठीक 6:30 वाजत आहे, तरी बंधाऱ्यावर रात्रीपर्यंत पाणी येण्याची दाट शक्यता आहे। कारण मागील पाण्याचे प्रवाह देखील जास्त मोठ्या प्रमाणात आहे। कारण इथे आपण बंधाऱ्याची स्थिती बघू शकता, पाणी खूपच वर येतानाची दृश्य दिसत आहे। कारण इकडे मागे जर आपण पाहत असाल तर इकडे पाण्याचा प्रवाह देखील मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात या पाण्याचा प्रवाह आहे। जर कोणाला कर्नाटक सीमेवरील म्हणजे कर्नाटकात जाण्याची जो कोणी असेल त्यांनी सतर्क राहावे। कारण रात्री हा बंधाऱ्यावर पाणी येण्याची खूपच मोठी दाट शक्यता आहे। जर आपण कर्नाटकात जाणार असाल तर आळगी शेगाव या आळगी बंधाऱ्याच्या सीमेवरील नागरिकांना संपर्क साधावे। कारण संपर्क साधून जर आपण प्रवास करायचे हा योग्य निर्णय आहे। भीमा नदी मात्र पूर्ण खवळलेला दिसतोय। कारण या बंधाऱ्याच्या आसपासामध्ये पावसाचे प्रमाण काहीच नसताना ते बंधारा मात्र तुडूंब भरत आहे। दोन्ही बाजूला पाण्याचा प्रवाह म्हणजे तुडुंब असा महापुराचा संभाव्य असा म्हणता येईल। कारण तेवढा पाण्याचा प्रवाह देखील आहे। मागून सरकारने जेवढं पाणी सोडले धरणामधून त्या पाण्याच्या प्रवाहाच्या जास्त प्रमाणात हा पाण्याचा प्रवाह आहे। त्या कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर ढगाळ अशा वातावरण देखील तयार झालेलं आहे। कारण आज रात्रीपर्यंत पावसाची खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची देखील जास्त शक्यता आहे। तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहावे। नदीकाठचे जे सर्व शेतकरी बांधव आहेत ते सगळ्यांनी सतर्क राहावी ही अशी कळकळीची विनंती सर्वांना देण्यात येत आहे।